हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मध्य रेल्वेवरील 3 दिवसांच्या विशेष ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय, सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांची गर्दी। सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवस जम्बो ब्लॉक। रेल्वेच्या 930 लोकल फेऱ्या तर 72 एक्सप्रेस गाड्यांच्या फेऱ्या रद्द होणार। बेस्ट प्रशासन ब्लॉक काळामध्ये अतिरिक्त 486 फेऱ्या चालवणार। आज रात्री मध्यरात्रीपासून 2 जूनपर्यंत बेस्टच्या फेऱ्यांमध्ये वाढ। सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपला। शेवटच्या 7व्या टप्प्यासाठी उद्या मतदान तर 4 जूनला निकाल लागणार। अनिल देशमुखांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये बॅनर, निकालाआधी रामटेकमध्ये राजू पारवेंच्या विजयाचे बॅनर। पुण्यामधील पोर्शे कार अपघातानंतर पिंपरी चिंचवड पोलीस ॲक्शन मोडमध्ये। पोलिसांकडून रस्त्यांवर रात्रीची गस्त, पब बारवर पोलिसांची करडी नजर। उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल। हवामान विभागाची माहिती, पुढील 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार। 1 जून ते 3 जूनपर्यंत राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दुष्काळी भागांची पाहणी करणार। छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यातील गावांना भेट देणार। विदर्भात उष्णतेची लाट, नागपुरात उष्माघातामुळे आणखी 3 मृत्यू। उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 22 वर। एमपीएससीच्या राज्यसेवा, वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकीच्या सेवा परीक्षा लावणीवर। 6 जुलैला होणाऱ्या परीक्षा 21 जुलैला होणार। 75 दिवसांपासून बंद असणारे विठुरायाचं चरण दर्शन 2 दिवसांनी खुलं होणार। भाविकांना विठुरायाच्या पुरातन गाभाऱ्याचं दर्शन घडणार। धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा महिनाभरापासून 40 अंशांच्या पुढे। तापमान आणि पाणी टंचाईमुळे केळी पिकांचं नुकसान। यमुना नदीमधील पाणी पातळी घटल्यानं दिल्लीवर पाणी टंचाईचं सावट। अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा। चाणक्यपुरीमध्ये टँकर आल्यानंतर पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव। लोकसभेचा प्रचार संपताच पंतप्रधान मोदी कन्याकुमारीमध्ये दाखल। पंतप्रधान मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये उद्यापर्यंत ध्यानधारणा करणार। मनाली जवळील रोहतांग पासलामध्ये मे महिन्यामध्ये हिमवर्षाव। मनालीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी। व्हायरल व्हिडिओ प्रकरणी फरार असलेल्या प्रज्वल रेवण्णाला अटक। वैद्यकीय तपासणीनंतर आजच न्यायालयासमोर हजर केलं जाण्याची शक्यता। हश मनी प्रकरणामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोषी। 2016 मध्ये महिलेसोबत संबंध लपवण्यासाठी पैशांचा हेरफेर केल्याचा आरोप। 11 जुलैला ट्रम्प यांना न्यायालय शिक्षा सुनावणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।